पूर्णा शहरामध्ये महाराष्ट्र सरकारने अबकडच्या नावाखाली आम्ही मातांग बौद्ध चांभार सर्व भाऊभाऊ एकत्र राहत असताना जो आपसामध्ये वाद लावण्याचा जे षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्राचा निषेध म्हणून आज पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। त्याचं कारण असं आहे की जे बदर समिती आहे त्या समितीनं कुठं बसून अहवाल तयार केला। त्या बदर समितीला या महाराष्ट्र सरकारला आमचं आव्हान आहे की तुम्हाला हे अबकडं करायचं हे फक्त एका समाजाला विचारून अबकडं करायचं, एका समाजाला नाही, त्या समाजातल्या काही पुढाऱ्यांना विचारून अबकडं करायचं आहे। अगर अबकडं करायचंच असेल तुम्हाला तर मग इतर 58-59 जातीचा पण तुम्ही विचार घेतला का? म्हणजे त्यांच्यातले जे लोक आहेत, जे पुढारी आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकून घेतलं का? किंवा तुम्ही जे बदर समितीचा जे अहवाल तुम्हाला सरकारला प्राप्त झालेला आहे तो अहवाल तुम्ही सार्वजनिक करावा, सर्व समाजाला म्हणजे त्याची माहिती भेटावी। आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय चुकीचा आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करते। कारण मातांग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेची फोटो घेऊन मिरवणुकीमध्ये मातांग समाजाची मुलं नाचत आहेत, हे ह्या सरकारच्या पोटात दुखते। कारण त्याला असं आज वाटायला लागलेलं आहे की चंभाराची मुलं, मातांग समाजाची मुलं, भंगी समाजाची मुलं आंबेडकर जयंतीमध्ये सहभागी होत आहेत। आता हे बौद्ध विचाराकडं चाललेत। उद्या आपल्यातून हे मतदान यांचं, कारण काही समाजाचं मतदान तिकडं जातं आहे, आता ते सगळे एक झाल्यानंतर याचं आपल्याला खूप त्रास होणार आहे। याच्यासाठी हे या सरकारने, या महाराष्ट्र सरकारने केलेले हे षडयंत्र आहे, त्या षडयंत्राचा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला आवाहन करतो मी की तात्काळ हा निर्णय संपूर्ण रद्द झाला पाहिजे, ही मागणी मी करतो।